मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 490 दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता. आज संडे आहे, तर नवीन त्या मोठ्या ग्राउंडकडे जाऊ आपण. दिवस झाले रस्ता बंद केला राव, इकडून जाणं लागू राहिला. तर कोणीच नाही आला आज, सगळ्यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे लाईट बंद आहे. आता 6:30 झाले, आपल्याला थोडंसं लेट झालं. तर चला आज अलीकडच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करू आपण. लाईट लावू पहिले, करणला लेट होणार आहे आज. चला लाईट लावला आपण, तर आलो आपण इथं. तर त्या ग्राउंडवर कोणीच नाही. आता त्या ग्राउंड प्रॅक्टिस करायची आज आपल्याला, पण आपण वॉर्मअप सेशन इकडे करू. पण एवढं 2 दिवसांनी तब्येत बरी नाही, सर्दी झालं आपल्याला, व्हायरल इन्फेक्शन आहे. एक भरती चालू असली ना होऊन नका देऊ, कारण की एवढं सर्दी झाली तर पूर्ण बॉडी थंडी पडून जाते आणि रनिंग करताना श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं दम लवकर लागतो. ह्या टायमाला झाली तर अवघड आहे, परफॉर्मन्स पूर्ण खराब होऊन जाईल तुमचा. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. तर चला इकडे झोपला घरात, झोप झोप झोप. चला तर आता काय वॉर्मअप करू आपण. थोडा वॉर्मअप झाला ना तर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर आणि रोलिंग पण केली. रोलिंग केली ना पाय एकदम मसल रिलॅक्स होऊन जात्या. तर आता काय करू, जॉगिंग आपण पलीकडेच राऊंडवर करू. तर इथून आता हे आपलं बोऱ्या बिस्तर उचलणं लागेल. तर चला आता आपण त्या ग्राउंडकडे जाऊ. आता अरे कोण आलं नाही तिथं आज. पहिले वॉर्मअप राऊंड मारू आणि आज थोडीशी जॉगिंग करू आपण, कारण इकडं एवढं परफेक्ट जॉगिंग होत नाही आपली, कारण की ग्राउंडच नाही आपल्याला. तिथं कसं ग्राउंड असतं, त्याच्यामुळे आपलं लॅप मारता येते, रेपटेशन मारता येते, टायमिंग करतो. इथं थोडंसं खालीवर असल्यामुळं पायाला नीला प्रॉब्लेम होतो. नी किंवा अँकल असतो ना, अँकलला प्रॉब्लेम होतो आपल्याला. नीला तेवढं येत नाही, हिला आणि अँकलला. तर लक्ष करा, कधी पण असं खराब रोड असेल तुमच्याला, ग्राउंड अवेलेबल नसलं, तेव्हा काय करायचं, रनिंग स्लो करायची. आणि जिथं ग्राउंड लेवल ओके राहील तिथे तुम्ही स्प्रिंट किंवा फास्ट घेऊ शकता. पण खराब ठिकाणी फास्ट घेतलं ना पाय ट्विस्ट व्हायची शक्यता असते, अँकल पेन व्हायची शक्यता असते. तर चला
तर चला आता काय आपण जॉगिंग करू. एक राऊंड. तर चला वॉर्मअपचा राऊंड मारला आपण 2. आता काय सर्दीमुळेच भयान दम लागू लागला. तर आता आपण जॉगिंग करू. तर चला.
तर आपला जॉगिंग झाली कंप्लीट. तर आपण काय केलं, 1600 मारलं, त्याच्यानंतर स्लो फास्ट केले, म्हणजे 2-3 इव्हेंट एकखटी केले. कारण की आज जॉगिंग होत होती, नॉर्मल जॉगिंग करायला बोर होतं, त्याच्यामुळे थोडंसं अल्टरनेट मारलं आपण. तर ह्याने काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो. तरी आपल्याला सर्दी झाली, त्याच्यामुळे काय थोडंसं ब्रिदिंग घ्यायला थोडीशी प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे सर्दी होऊन नका देऊ, त्याचा परफॉर्मन्स खराब होतो. तर ह्याने काय होतं, स्लो फास्टनी किंवा आपण एक रेपिटेशन फास्ट मारला, एक स्लो मारला किंवा रेपिटेशन मारले, ह्याने स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. स्टॅमिना इम्प्रूव्हसाठी सगळ्यात म्हणजे कमी टाईममध्ये स्टॅमिना इम्प्रूव्ह करायचा, तर हे 2 एक्सरसाइज सगळ्यात बेस्ट आहे. तर या 2 एक्सरसाइज करा, त्याच्यानंतर तुमचा स्टॅमिना इन्क्रीज होईल आणि तुम्हाला रनिंगमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यात लॉंग स्टेप पडत्या, लॉंग स्टेपसाठी तुम्ही ड्रिल वर्कआउट करू शकता, काल आपण केला जसा. तर चला आता काय करू, ज्या दिवशी आपली जॉगिंग जास्त होईल त्या दिवशी काय करायचं, कूल डाऊन करायचं, वॉकिंग राऊंड मारायचा. म्हणजे बॉडी काय जी हिट झालेली असते ना, हळूहळू परत कूल डाऊन करायची. डायरेक्ट तुम्ही जर रनिंग करून बसले तर डायरेक्ट मसल डॅमेज होऊ शकते किंवा क्रॅम्प येऊ शकतो. मग त्याच्या हा अशी प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळं तुम्ही कधी पण जॉगिंग झाली किंवा हार्ड वर्कआउट झाला, वॉकिंग करा 1-2 राऊंड, म्हणजे पाय एकदम कूल डाऊन होऊन जाईल. तर चला आपण काय करू, हे पलीकडे करू. चला आजचा आपला वर्कआउट झाला कंप्लीट. आज केला आपण, जॉगिंग केली, रनिंग मध्ये येणारे प्रॉब्लेम काय ते सांगितले आज. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.